माघवारी परंपरेला साजेस असं चक्री भजन श्री विठ्ठल सभा मंडपात भक्तिमय वातावरणात पार पडलं। आषाढी, कार्तिकी, माघी, चैत्री अशा 4 प्रमुख यात्रा पंढरपूर इथं मोठ्या प्रमाणात भरतात। त्यापैकी माघी यात्रा संपन्न होत असून यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचं कटाक्षपणे पालन करण्यात येत आहे। माघ शुद्ध त्रयोदशीला श्री विठ्ठल सभा मंडप इथं हरिभक्तीपरायण औसेकर महाराज यांच्या चक्री भजनाची परंपरा आहे। सोमवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत श्री विठ्ठल सभा मंडपात चक्री भजन पार पडलं। सदर चक्री भजन सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांनी केलं। यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्या शकुंतलाताई नडगिरे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री तसंच सुमारे 1 ते 1.5 हजार भाविकांची उपस्थिती होती। शके 1718 पासून आज तागायत चक्री भजनाची परंपरा देगलूरच्या गुरुगुंडा महाराजांपासून संस्थांचे मूळ पुरुष सद्गुरू बीरनाथ महाराज यांना मिळाली। चक्री भजन म्हणजे संसाराच्या चक्रातून भयातून मुक्त करणारं भजन आहे। या परंपरेमध्ये काही बसून तर काही उभारून भजन केलं जातं। हे भजन नृत्य करत केलं जातं। देहाची विदेही अवस्था प्राप्त करून देतं। औसेकर घराण्याची 1792 सालापासून माघवारी काळात श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेच्या सेवार्थ चक्री भजनाची परंपरा अखंडपणे देण्याची सेवा औसेकर घराण्यातून केली जाते। या चक्री भजनाच्या माध्यमातून 14 भजनं म्हणली जातात। चक्री भजनामध्ये वारकरी संप्रदाय पूर्णपणे रंगून जातो, असं औसा संस्थानचे अध्यक्ष तथा मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं। मंदिर समितीनं मंदिरात होणारे मोठे सोहळे कार्यक्रम विविध समाज माध्यमात लाईव्ह करण्यास सुरुवात केली। त्यानुसार सदर सोहळा मंदिर समितीचे अधिकृत संकेतस्थळ, यूट्यूब आणि फेसबुक यासारख्या समाज माध्यमाद्वारे लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आले होते। यामध्ये हजारो भाविकांनी घर बसल्या सोहळा अनुभवला असल्याचं व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं।